नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमधील एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण जाणार आहोत बाहेर। तर कुठे जाणार आहोत तर हो, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल। तर हो, आज मी तुम्हाला देणार आहे फ्लॅटची टूर। तर आपला फ्लॅट कसा असणार आहे किंवा किती BHK आहे ह्याची सर्व, आणि तो कुठे आहे ह्याची सुद्धा सर्व डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जाऊयात आपण। तर आम्ही आलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता ह्या बिल्डिंग्स ज्या दिसत आहेत त्यामध्येच आहे। सो आपण हे प्री पोझिशनसाठीचं व्हिजिट होती, त्यामध्ये आपलं चेकिंग वगैरे काही प्रॉब्लेम असतील तर ते आपल्याला सांगतात। अगोदर आपण चेक करून घ्यायचं असतं, कारण ते सुद्धा गरजेचं आहे। फ्लॅटची जेव्हा आपण ताबा घेतो त्यावेळेस ह्या गोष्टी सर्व जाणून घेणं खूप गरजेचं आहे। सो त्यासाठी आपण आलेलो आहोत। आणि तुम्ही पाहू शकता हा आहे त्यांचा जो रेराचा म्हणजेच गृहनिर्माण संस्थेच्या परमिशन घ्यावी लागते। तर त्यांचा सर्व अहवाल त्यांनी तिथं मॅपद्वारे तिथं टाकलेला होता। तर खूप छान असे गणपती बाप्पासुद्धा तिथे विराजमान होते। सो ते पाहून झाल्यानंतर आपण गेलो होतो आपल्या म्हणजे फ्लॅटमध्ये, जिथे सोसायटी आहे तिथे। तर तुम्ही पाहू शकता पुढे खूप छानसा एरियासुद्धा आहे। सो पुण्यामध्ये कुणाला रेंट वरती फ्लॅट हवा असेल तर नक्कीच व्हिजिट करा। आम्हाला कमेंट करा किंवा DM केलं तरी चालेल। तुम्हाला त्याचे डिटेल्स तिथे नक्कीच दिल्या जातील। सो चला तर मग पाहूयात आपण। इथे खूप छान जास्त तर तुम्ही पाहू शकता आपण इथं पोहोचलेलो आहोत। त्यानंतर त्यांचे व्हिजिटचे जे टायमिंग दिलेलं होता त्या टायमिंगमध्येच आपण गेलेलो होतो, त्यामुळे खूप छान व्यवस्थित प्रोसेस झाली। सर्व कंप्लीट करून घेतलं। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे मेंटेनन्स वगैरे जे महानगरपालिकेचं जे अप्रुव्हल असतं तर त्याच्यासुद्धा साईन केलेले आहेत। आणि त्यानंतर आपण निघालेलो आहोत ते आपले फ्लॅट पाहण्यासाठी किंवा ते घराची पूर्ण एक प्री पोझिशन म्हणतात, तर तसं चेकिंग करून घेण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता हा हे आपला घर आहे। सो हे कसं आहे हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये नक्की पाहाल। तुम्ही पाहू शकता इंट्रिकेट केल्यानंतर अगोदर किचन येतं। तर हा इथनं खूप छान असं गार्डन दिसतं आहे। अजूनही ह्या अपार्टमेंटचं काम चालू आहे, म्हणजे ज्या इतर सुविधा असतात, ज्या स्विमिंग पूल असेल, क्लब असेल, तर तुम्ही पाहू शकता हा आहे आपला फ्लॅट। तर पाहू शकता या इथे आहे किचन। मॉड्युलर किचन करण्यासाठी आपल्याला स्पेस दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता दोन्ही बोथ साईडनी किचनचं रॅक करण्यासाठी सुद्धा जागा दिली आहे। तर पाहू शकता हा हॉल आहे। हॉलला अटॅच अशी ओपन बाल्कनी आहे। खूप स्पेस असा छान आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर हा इथे आहे एक बेडरूम, जो त्याच्यासाठी सुद्धा ओपन अशी विंडो दिलेली आहे। खूप छान एकदम व्हेंटिलेशनचं खूप छान इथे होतं। तर तुम्ही पाहू शकता इथे आहे बेसिन। त्यानंतर ही आहे मास्टर बेड आहे एक। सो ह्यासाठी छोटीशी बाल्कनीसुद्धा दिलेली आहे। त्यानंतर अटॅच टॉयलेट बाथरूम आहे। सो खूप सुंदर असं फिनिशिंगसुद्धा दिलेलं आहे त्यांनी, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर हे एक कॉमन टॉयलेट आणि बाथरूम आहे। त्याच्यासमोरच असं बेसिन आहे आणि त्याच्यावरच्या साईडलाच जिथे आपण इन्व्हर्टर वगैरे ठेवण्यासाठी जागा स्पेस त्यांनी वेगळा केलेला आहे। त्यानंतर वरती फायर अलार्मसुद्धा लावलेले आहेत, जे की वॉटरप्रूफिंगचे आत्ता नवीन म्हणजे ज्या ह्याच्यानुसार जे बनवले जातात, सो त्याचीसुद्धा सुविधा त्यांनी दिलेली आहे। तर पाहू शकता कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान केलेलं आहे त्यांनी। सो आम्ही सर्व चेकिंग केलं, त्यानंतर आम्ही निघालेलो होतो घरी जाण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता ह्या इथे भेट दिसते आहे ती D बिल्डिंगमध्ये आहोत आपण। सो नक्कीच तुम्हाला रेंटनी हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा आहे पुण्यामध्ये। बाकीच्या डिटेल्स तुम्हाला सगळ्या दिल्या जातील। सो कमेंट करा नक्कीच। आणि घरी जाताना आम्ही
चला तर मग छान आता घरी निघालेलो आहोत पाणीपुरी खाऊन. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओने. तोपर्यंत बाय बाय.